डायव्हरचा खेळ आहे गाईज माझ्यासाठी तर एक खूप अशी गोड न्यूज आहे. हॅऱ्याचा टिळा फिक्स झालेला आहे. तर प्लीज तर आदेश पानचोके असं म्हटलंय की त्याला एक्सप्लोअर करायचं आहे. माझ्या घरात येऊन म्हणे फक्त तुम्ही येता आणि इथेच बसता. तरी आदेची भाची आहे गोड. आता त्याच्यासोबत एक्सप्लोअर करायला लागलो बघा. एक्सप्लोर विथ मी या गाईज. तुम्हाला अशी कधी प्रश्न पडत नाही का रे की हा माणूस इथे काय बरं करत असेल, किंवा हा कसा जगत असेल, एकटं आयुष्य कसं जगत असेल हा माणूस? सांग की मग बोंबल एकदाच. एक्सप्लोर विथ मी. काय एक्सप्लोर करा. मग काय काय करतो मी आता मस्त दूध गरम करणार. त्याच्यानंतर मी या रूममध्ये जाणार. या रूमच्या बघितून मी चहाचं भांडं आणणार. मग हे चायचं भांड नाही आहे? ते दुधाचं भांडं. मग चायचं भांड वेगळे? अरे ते दुधाचं भांडे पब्लिक दिसत नाहीस तू. तरी आद्याची रूम आहे. हे आद्याचे फेवरेट पिक्चर. हे आद्याचे फेवरेट पिक्चर. पॉज करून बघा. हे आद्याचे फेवरेट पिक्चर. तो आद्याचा कोपरा तिथं नाही जाऊ शकत नाही. तरी खूप नाही येत पिक्चर. आणि यु नो व्हॉट, हे आद्याचं किचन. किचन नाही तिकडे, किचन नाही. ओके, हे किचन आहे जे की बेडरूम बनलंय. आणि हे बेडरूम आहे जे की किचन बनलंय. आणि ह्याचं डोकं कसलं महान आहे बघा. एका लाकडी टेबलवरती गॅस ठेवलाय. म्हणजे पेटलो तर सगळंच पेटायला काही थोडस पण राहिलं नाही पाहिजे. डायरेक्ट पेट आग लागली पाहिजे. आयडिया माझ्याकडे अनेक आहेत. घर कसं अनेक राहिलं. आणि एक राहिलं का? तर हे असं आमच्या आद्याचं घर आहे. आणि खूप मेहनत घेतलंय त्याने हे घर बनवण्यासाठी. बरं मेहनत नाही का? नाही घेतली मेहनत. मग काय केलंस तू? कॅज्युअल फॉर मी. जस्ट सिम्पल. डाव्या तसं खेळ वगैरे माझ्यासाठी. काय डाव्या तसं खेळ वगैरे काय डाव्या काय डाव्या हाताचा खेळ. डाव्या तसं खेळ आहे गाईज माझ्यासाठी. अगं त्यानं भांड गरम करायला ठेवलेलं. गरम भांड्यात पाणी ओतलंय. अरे काय होणार वाट लागली. सायन्सच्या नुसार जर आपण गरम भांडं केलं तर मेटल थोडंसं तपतं. आणि जर तापलेलं मेटेरियल आपण जर डायरेक्ट थंड केलं तर थोडंसं रिॲक्ट करतं. बाकी काही नाहीये. हो बाकी काही नाही. घर जळलेलं नाहीये. घर नीट आहे. माणूस पुढचा जळलेला नाहीये. नीट आहे. अवस्थेत आला नाही. टाप गेला. तर आता आमच्या छोकरीने साडी घातली कारण ती 2 हळदी कुंकवाला जाणार आहे आज. आणि जेव्हापासून लग्न झालंय, काल तिची दुसरं हळदी कुंकू होतं. काल पहिलं होतं, आज दुसरं आणि तिसरं आहे. हा मच्छर येतात. मग तू कसं काय आला? एक्सप्लोर विथ आदेश पानचोके. आणि बिस्किट कुठलं आणलं? काय आणलं? टोस्ट आणलं का? येस, माझा फेवरेट ब्रँड अमूल. मला लहानपणी अमूलच म्हणायचे. राहू दे भाई, संपला विषय. तर गायजांनो, आद्याने नवीन टेक्निक आणली आहे. आलं. हाऊ द कट द आलंज. वा. ऑलिम्पिक मध्ये जर आलं काटायचं कॉम्पिटिशन असतं ना तर तुला घेतला सुद्धा नसतं बरं का त्याने. मी ऑलिम्पिक मध्ये जाणारच नाही. ऑलिम्पिक मी सोकॅम्पिक मध्ये जाईल. चालतंय. सुकॅम्पिक. चालतंय. माझं ट्रेनिंग सुकॅम्पिक साठी करतो. ऑलिम्पिक साठी मी लढतच नाही. हा लढा माझा समाजाविरुद्ध नाही. मग ऑलिम्पिक विरुद्ध. चालतंय. भारी असते कसं चाय करा गचा गच हलवते बघ. हान कान 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 कान. किती टाकतंय चाय पत्ते? याच्या आधी पण टाकले थोडासा अंदाज मला थोडासा फिक्स असतो. आमच्या कंपनीचा अंदाज कधी सोबत. बस कर बाय.
डॉली चायवाल्यानंतर हाच आहे बघा, पानचोके चायवाला. 3 कप चहासाठी 3 कप दूध प्रॉपर घेतले बाई यांनी. दिस इज कॉल जजमेंट. फालतूगिरी. जजमेंट म्हणतात रे याला, बारक्या. चालतंय बाई. काप काप, तो पण काप की. काय कप कप. स्टोरेज खतरनाक आहे त्याच्या घरी. पाणी पिक्चरचं इन्स्पिरेशन हाच आहे बघा. पाणी पिक्चरांचं इन्स्पिरेशन हाच आहे. यही है वो. वाह. थांबा काय जणू चाय रेडी होतोय काय. अंकिता हा तू खाणार आता खाणार आहे. आता बनवू काय. एवढी मेहनत केली. चाय बघा भाई. भाई चाय बघा. हो का, तू परत चाय करायला लागला. संपला चहा. चहा एवढा उकळलाय भाई, एवढा उकळलाय. कमी झाला चहा. आज परत त्याने कधी एक गोष्ट नीट केली नाही याने. परत दूध वाचायला लागला. अरे काय कैसी दिवाणगी आहे रे. ऐसी दीवानगी. मग फुगायचंच का. तर सगळंच वाचायचं होतं. काहीतरी एवढं भांगार बनणार आहे ना, कारण यांनी चाय उकळून चाय पत्ती वित्ती व्यवस्थित चाय करून त्यात एक्स्ट्रा दूध टाकून आता वापस चाय पत्ती आणि साखर टाकणार आहे. ओ माय गॉड. जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो. बनलेला आहे कसा बसा तसा असा वेगळा चहा, आणि तो आता टेस्ट करण्यात येणार आहे. मिस्टर पानचोकेने बनवलेला आहे चहा. यो कप बघा, ह्याचे किती खालीचे आहे बघा. ह्याला काय म्हणलं, एक रस्सी द्या आहे का नाही. हे रस्सी आत एक बादली टाकतो, असं वर वडतो आणि मग चाय पितो. अरे काय किती खाली यो चाय. आणि चाय प्यायला बोलवते बघा यो. अरे हे टोस्ट इकडे ते टोस्ट बघा. तो टोस्टची गंमत बघा. बघा टोस्ट बघा. आतमध्ये बोट. अबे हे सोड, हे बघ आतमध्ये बोट नाही घालायचं. काय सला दरारा होता. वाघ होता वाघ. शेळी करून टाकली निवड. भाऊजी फरशी राहिली पुसायची. पुसतो. रोलिंग. अगं जावालिया ना, लगीन झालंय आपलं. जावालिया इथं झाला जावालिया असं या. अजून जावालिया. रोलिंग. नाही सर्कल कर. गेला लाईट. गेला लाईट. पापी घेऊ का पापी. ब्लॉगची सुरुवात जरा उशिराच होते. म्हणजे सुरुवात तर झालीच आहे, पण हा दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग आहे. आज शनिवार आहे आणि मी छकुलीला आणायला चाललो. आणि तब्येत थोडं ठीक नाही, हात भयंकर दुखायला लागला आहे माझा. आणि छकुलीला पण 3-4 दिवसानंतर तिला बरं वाटायला लागलं आहे, म्हणून ती आज जॉबला गेले. हो इथे दिवाणगी आहे. आणि मी लाईट नव्हती दिवसभर म्हणून झोपलो ते डायरेक्ट आत्ताशीच उठलोय 5:45 वाजता. आणि छकुलीला आणायचं 6 वाजता. सो पहिलं तिला घेऊया आणि परत तुम्हाला भेटतो. तरी पण बाई कोकणात जायचं आधी झालं का नंतर झालं. तर खूप दिवसानंतर राजमुद्रा आणि सुधांशू आहेत व्हिडिओमध्ये. त्याचं रिझन तेच देतील की का आम्हाला ते बोलवत नाहीत किंवा का आम्हाला स्वतःच कोकणात जातात. आणि हो बघा, ओय मगरमच्छ. तर एक खूप अशी गोड न्यूज आहे. हॅऱ्याचा टिळा फिक्स झालेला आहे. तर प्लीज त्यासाठी हॅरे आम्हाला स्वीट खायला घालणार आहे बघायचं.
तर हॅऱ्याच्या टिळ्याचं स्वीट टिळ्याचं स्वीट खातो आम्ही. तर विषय असा आहे की टाकायला जास्त काही नव्हतं, कारण अंकिताची तब्येत गेले 3-4 दिवस खूप खराब आहे, त्याच्यातच सगळं माझं वेळ गेला. पण इथून पुढचे ब्लॉग डेलीच्या डेली येतील हे मी खूप ट्राय करणार आहे. सो हा ब्लॉग जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनल. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण.